झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज भारतानं एअर स्ट्राईक करून पाकिस्तानच्या 9 ठिकाणी हवाई हल्ले केलेले आहेत, एअर स्ट्राईक केलेला आहे. एकूण जर बघितलं तर इथे लोकांना काय वाटतं या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. नाही, चांगलं केलं. इंडियाने जे स्टेप घेतलंय भरपूर चांगलं केलेलं आहे आणि अशा प्रकारे कठीण स्टेप पुढच्या फ्युचरमध्ये घेतले पाहिजे. करना चाहिए हमको, भारत को करना, उसको टुकड़े टुकड़े करना चाहिए. हे 48 तासातच घ्यायला पाहिजे होता. ह्याला उशीर झाला, उलट खूप लेट केलाय. बदला जो घेतलेला आहे, 9 दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेले आहेत पाकिस्तानाच्या हद्दीतले. कमी केलेत, जास्त करायला पाहिजे, जास्त करायला पाहिजे. तुम्ही काय सांगाल? आणखी करायला पाहिजे. एअर स्ट्राईक ज्या पद्धतीने केलेला आहे, ऑपरेशन सिंदूर असं नाव होतं याला, कारण 26 ज्या भारतीयांचा मृत्यू झालाय त्याच्यामध्ये कर्त्या पुरुषांचा समावेश होता. नाही, याआधी ही वेळ यायला न पाहिजे होती, याच्या आधीच करायला पाहिजे होतं सगळं. अशा पद्धतीनं खरं तर एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचा खात्मा करणं अपेक्षित आहे याच्या पुढे पण. नक्कीच याच्या आधी पण आणि पुढे पण करत आहोत. आणि खरं तर अशा प्रकारच्या कारवाया ज्या आहेत किंवा अशा प्रकारचे स्ट्राईक जे आहेत ते याच्या पुढे देखील होणं अपेक्षित आहे असं देखील मत व्यक्त करण्यात आलेलं आहे. कॅमेरापासून गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.